नमस्कार सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, बघा आता एप्रिल महिना संपण्यास फक्त 2 दिवस आपल्याला पोषण ट्रॅकर बाकी आहेत, आज आणि उद्या. म्हणजे आज व्हिडिओ पाहिल्यानंतर 2 तास तुमच्यावर शिल्लक असणार आणि उद्याचा पूर्ण दिवस असणार, जे की तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये ज्या काही आपल्या चुका आहेत त्या चुका सुधारू शकताय, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा 100% म्हणजे सरसकट भेटेल. तर बघा, आपले प्रोत्साहन भत्त्याचे 10 निकष आहेत. ते निकष कोणते हे अगोदर जाणून घ्या. बघा, डेली ट्रॅकिंगवरती जर गेलं तर इथंच आपले 3 निकष पूर्ण होतात. तर ते 3 निकष बघा तुमच्या समोर आहेत. अटेंडन्स म्हणजे अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स भरणे ही आपली एक निकष झाला. THR HCMमध्ये जर बघितलं तर THR हा आपला 2 नंबरचा निकष झाला. HCM हा आपला 3 नंबरचा निकष झाला. एकूण 3 निकष आपले इथं संपलेले आहेत. दररोजच्या दररोज आपल्याला ही 3 कामे अत्यंत करणे गरजेचे आहे. आता पुढची माहिती आपण मोर या बटनावरती क्लिक करून बघा. मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं जो माहिती आहे ती माहिती ओपन होत आहे. बघा ताईंनो, इथं आपल्याला इव्हेंट्समध्ये जाऊन CBEचे 2 कार्यक्रम नोंदवायचे आहेत. हा आपला 4था निकष झाला. 5वा निकष जो आहे तो आपला VHSND म्हणजे लसीकरण. VHSND भरणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. VHSND तुम्ही भरली, CBE कार्यक्रम भरला. त्याच्यानंतर आपला महत्त्वाचा निकष म्हणजे की स्टॉक रजिस्टर. बघा, स्टॉक रजिस्टरचं बटन इथं आहे. याच्यावरती क्लिक करून आपण चेक करून घ्यायचं आहे की आपण स्टॉक रजिस्टर भरलेलं आहे की नाही. स्टॉक रजिस्टर 2 प्रकारे भरायचं. एक THRचं भरायचं आहे आणि एक HCMचं म्हणजे हॉट कुक मीलचं देखील भरायचं आहे. हे दोन्ही तुम्ही भरलेलं आहे का नाही हे चेक करून घ्या. हे झालं आता आपला 6वा निकष. आता आपले महत्त्वाचे 4 निकष राहिले. म्हणजे 6 निकष आपण पाहून घेतले. आता महत्त्वाचे 4 निकष बघा. होम या बटनावरती क्लिक करून घ्यायची. आपली लाभार्थ्यांची लिस्ट काढून घ्यायची. बघा ताईंनो, खूप महत्त्वाची माहिती सांगत आहे. लाभार्थ्यांची लिस्ट काढून घ्यायची. प्रत्येक लाभार्थ्यांच्या याच्यावर क्लिक करायचं. आता लाभार्थ्यांच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर बरोबर लाभार्थ्यांच्या मधोमध क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की केअर प्रोफाईल असं बटन आपल्या समोर आलेलं आहे. या बटनावरती त्यांनी आपलं जी वजन उंची भरलेली आहे त्या वजन उंचीचे 4 मार्क इथं आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. बघा ते कशा पद्धतीने असणार आहेत. जर हे आपले 3 ऑप्शन नॉर्मल आले, सर्वच मुलांचा आपण या पद्धतीने चेक करून पाहिजे. जर आपले 3ही ऑप्शन जर नॉर्मल आले तर नक्कीच आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा 100% भेटणार आहे. आता आपण हे पाहायचं आहे की आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी आपण वजन उंची कशी सुधारायची. तर वजन उंचीसाठी प्रत्येक लाभार्थ्यांची वजन उंची आपण ही सुपरवायझर मॅडमच्या मदतीने जर चुकीची जर भरली गेली असेल तर आपण बदलू शकतोय. तुम्ही देखील तुमच्या लाभार्थ्यांची माहिती जर चुकीची भरली गेली असेल तर नक्कीच तुम्ही बदलू शकताय. बघा, मी तुम्हाला प्रोग्रेस जो रिपोर्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. हा रिपोर्ट ओपन केल्यानंतर आपल्याला चालू महिन्याचा MPR दिसत नाही, पाठीमागच्या महिन्याचा MPR दिसत आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपली मार्क जात आहेत का नाही हे आपण स्वतः चेक करायचं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये त्याची नक्की सुधारणा करायची आहे. तर बघा ताईंनो, इथं आपले 4 मार्क आपले इथंच जात आहेत. त्यामुळे इथं जर तुमचा आकडा आला तर मी तुम्हाला एका ताईची माहिती दाखवते, त्यांचा फोटो दाखवते. तर बघा कशा पद्धतीने तो आहे ते. तर बघा तुम्ही MPR पाहू शकता. यांच्यामध्ये जर अशा पद्धतीने जर आकडे आले तर नक्कीच प्रोत्साहन भत्ता हा कट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा. तीव्र बुटकेपणा, मध्यम बुटकेपणा, जाडमध्ये, मध्यम कमी वजन, मध्यम तीव्र कुपोषितमध्ये जर आपले आकडे बीटच्या सरासरीपेक्षा जर जास्त आले तर नक्कीच ताईंनो तुमचा प्रोत्साहन भत्ता इथं कट होणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती आहे. हा जास्तीत जास्त शेअर करा. 1 दिवस एप्रिल महिन्याचा बाकी आहे आपल्याला सुधारणा करण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.